हायड्रोलिक सर्किट डायग्राम ते मी काढलेला आहे डायरेक्शन कंट्रोलवरचा. ठीक आहे. तर 4x3 डायरेक्शन कंट्रोलवर कसा ऑपरेट होते किंवा त्याची ड्रॉइंग कशी वाचायची हे आपण आता बघू थोडक्यात पटकन. तर हा सिलेंडर आहे, डायरेक्शन कंट्रोलवर आहे, टँक आहे, पंप आहे. तर मी सध्या एवढं सांगलं. याच्यामध्ये भरपूर असते. आता हायड्रोलिक पॉवर पॅकमध्ये लेग असते, पण मी आता आपल्याला डायरेक्शन कंट्रोलवर बघायचं आहे. त्याच्यामुळे मी डायरेक्शन कंट्रोलवरची थोडक्यात ड्रॉइंग काढलेली आहे. ते आपण बघू आता डायरेक्शन कंट्रोलवर कसा ऑपरेट होते आणि कसा वाचायचा, कसा समजून घ्यायचा. आणि 4x3 म्हणजे काय? 4x3 म्हणजे आता हे वॉल आहे ते 4x3 वॉल म्हणतात याला. तर काही वॉल 2x3 आपलं 4x2चे पण असतात. आणि ते आता तुम्हाला सांगतो 4x3 म्हणजे काय. आता हे 4 म्हणजे पोर्ट, हे 4 म्हणजे हे 4 पोर्ट ABPT हे 4 पोर्ट असतात डायरेक्शन कंट्रोलरमध्ये. आणि 3 म्हणजे हे त्यांची कंडिशन 1 2 3 तीन कंडिशनमध्ये असते. तर समजा या कंडिशन आता सध्या कसल्याही प्रकारचं ऑपरेशन होत नाही. याचा अर्थ आहे की आता हे नॉर्मल कंडिशनमध्ये आहे, ओपन कंडिशनमध्ये. ठीक आहे. तर ज्यावेळेस आता सिलेंडर आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे, तर सिलेंडर आपल्याला सिलेंडरला ऑपरेट करायचं आहे. तर सिलेंडर फॉरवर्ड रिव्हर्स पण करता येते आणि अप डाऊन पण. आता आपल्याला इथं फॉरवर्ड रिव्हर्ससाठी आपण हे काढलेले आहे. तर सध्याच्या आडव्या स्थितीमध्ये सिलेंडर काढला, आता फॉरवर्ड आणि रिव्हर्स होणार आहे. अप डाऊन करायचं असेल तर सिलेंडर उभा. तर आता बघू आपण इथं. इकडे एक इलेक्ट्रिक कॉईल असते आणि इकडे एक इलेक्ट्रिक कॉईल असते. 1 नंबर 2 नंबर मी लिहिलेलं आहे इथं. तर आता ज्यावेळेस या कॉईलला सप्लाय येईल त्यावेळेस ही कंडिशन इथे येणार. ठीक आहे. इथं कंडिशन आल्याच्या नंतर ऑपरेशन आपला सिलेंडर फॉरवर्ड दिशेला रोटेट होणार. म्हणजे आता कसं, आता ही कंडिशन इथे आली, P आणि A जोडल्या जाईल, B आणि T जोडल्या जाईल. समजा आता P आणि A जोडली. आता हे पंप चालू आहे, हा पंप आहे, हायड्रोलिक पंप. आता ही प्रेशर लाईन जर जोडली तर हे काय होणार, इथं ऑइल येणार. इथं ऑइल गेल्याच्या नंतर हा सिलेंडर पुढं जाणार. आता हे पिस्टन आहे आणि पिस्टन रॉड आहे. सिलेंडर पुढे गेल्याच्या नंतर आता इथलं जे ऑइल आहे ते रिटर्न टँकमध्ये येणार. हे टँकमध्ये रिटर्न आलं की मग समजा आता आपलं ऑपरेशन कम्प्लीट झालं. आता आपल्याला सिलेंडर रिव्हर्स घ्यायचा आहे. तर रिव्हर्स घ्यायचा म्हणल्यानं हा सप्लाय आपल्याला या कॉईलला सप्लाय द्यावा लागला. आता या कॉईलला सप्लाय दिल्याच्या नंतर ही कंडिशन इथे येणार. आता ही कंडिशन इथं आल्याच्या नंतर जे पहिलं आपलं ऑपरेशन झालं त्याच्या विरोधी साईडला होईल. म्हणजे आता काय होणार, आता ही P लाईन B ला जोडणार, A लाईन T ला जोडणार. P लाईन जर B ला जोडली तर काय होणार, तर प्रेशर लाईन जर B ला जोडल्याने इथं ऑइल येणार. इथून मग पिस्टनला पाठीमागे दाबणार. पिस्टन पाठीमागे गेला की पाठीमागचं जे ऑइल आहे ह्या रिटर्न A मधून T मध्ये जोडणार.